आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा। उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या सूचना केलेल्या आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी एमएमआर विभागाचा सविस्तर आढावा घेतलाय। जिथे जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाहीत तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीतून दिलेले आहेत। देवेंद्र कोलटकर यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, आज महत्त्वाची बैठक झाली आणि मनसे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी काय सूचना दिल्यात, काय संकेत दिलेत? ऋतुजा, ठाकरेंच्या शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी पार पडलेली आहे। प्रामुख्याने एमएमआर रिजनमधील मुंबई वगळता ज्या महानगरपालिका आहे तिथले प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित होते। आपण बघितलेलं आहे की गेल्या दीड वर्षापासून कल्याण असं महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, भिवंडी, उल्हासनगर ज्या एमएमआर रिजनमधल्या महानगरपालिका आहेत तिथले अनेक ठाकरेंचे माजी नगरसेवक जे आहेत ते सोडून शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेले आहेत आणि तोंडावरती आता या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। तर त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक जी आहे ती उद्धव ठाकरेंनी बोलावली होती। प्रामुख्याने संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकींच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। त्यातच दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी निवडणुकांसाठी एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सातत्याने होते। त्यामुळे मनसेसोबत युती करायची की नाही आणि केली तर कशा पद्धतीने युती असेल या सगळ्या संदर्भातला तुम्ही विचार करू नका, तुम्ही सर्व जागांवरती तयारीला लागा अशा पद्धतीच्या थेट सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना केलेल्या आहेत। जिल्हा प्रमुखांशी 1 to 1 उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे। त्याशिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे महत्त्वाचे मुद्दे असतील, बांधणी असेल या दृष्टीने देखील तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीमधून त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।